लोकनिर्भीड डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सहाय्यक पोलीस उपायुक्त दीपक निकम साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, लोकनिर्भीड आपल्याला राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल लोकनिर्भीडतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. साहेब, आपण शालेय शिक्षण याच्यापासून सुरुवात करूया. प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण आपण कुठे केले? अगदी बरोबर आहे. मी प्राथमिक शिक्षण इयत्ता 7वीपर्यंत प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी, तालुका जत, जिल्हा सांगली येथे झालं. नंतर माझं हायस्कूलचं शिक्षण वाळवा येथे झालं, हुतात्मा किसन नायर विद्यालय, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे. नंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली येथे BSc या पदवीचं माझं शिक्षण झालं. नंतर माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन MSc मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये माझं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेलं आहे. आता नेमक्या कोणत्या कार्याची दखल घेऊन आपल्याला राष्ट्रपती पारितोषिक प्रदान करण्यात आले? निश्चितपणे मी 1990 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाल्यानंतर मी अनेक ठिकाणी आव्हानात्मक कामकाज केलेलं आहे. उदाहरणार्थ, पोलीस उपनिरीक्षक असल्यापासून ते पोलीस निरीक्षक होईपर्यंत या कालावधीत मी अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. त्या दरम्यान मी भोईवाडा येथे असताना लोकल बॉम्बस्फोट, रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले होते, त्या बॉम्बस्फोटाचा तपास देखील केलेला आहे आणि त्याबद्दल मला सरकारकडून रोख 10,000 रुपये आणि प्रशस्तीपत्रकी पारितोषिकही मिळालेलं आहे. किती साली मिळाले? हे 2008चे 6चे बॉम्बस्फोट झाले होते लोकलमध्ये, त्यावेळी मला मिळालेलं आहे ATSकडून. आणि गुन्हे प्रकटीकरण पथकात क्राईम ब्रँचमध्ये मी उत्कृष्ट कामगिरी पुणे येथे असताना, मुंबई येथे असताना केलेली आहे. त्या दरम्यान अनेक गुन्हेगार, गँगस्टर, खुनाच्या गुन्ह्यांचे तपास, अतिशय गुंतागुंतीचे तपास करून ते केसेस सॉल्व्ह केलेले आहेत. पोलीस स्टेशनला देखील मी कायदा व सुव्यवस्था जिथे जिथे सिनियर PI म्हणून मी काम केलेलं आहे किंवा इन्चार्ज म्हणून काम केलेलं आहे, त्या ठिकाणी मी अतिशय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, गुन्ह्यावर प्रतिबंध या मोहिमेला सुरुवात कोणत्या पोलीस स्टेशनपासून झाली आपली? माझी सुरुवात मुंबई येथे 1991 पासून ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर खेरवाडी पोलीस ठाणे, बांद्रा ईस्ट इथून माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. आतापर्यंत किती पोलीस ठाणे झाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंत? आतापर्यंत मी सुरुवातीचं माझं खेरवाडी पोलीस स्टेशन, नंतर मी इमिग्रेशन विभाग, नंतर थोडे दिवस बॉम्ब स्क्वॉड विभाग, नंतर मी आझाद मैदान पोलीस स्टेशन, गावदेवी, भोईवाडा पोलीस स्टेशन आणि प्रमोशनवरती मी गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्यात देखील जवळजवळ 3 वर्ष काम केलेलं आहे. तिथे मी देसाईगंज पोलीस स्टेशन, नंतर पुणा सिटी येथे मी स्वारगेट पोलीस स्टेशनचा सिनियर PI, सहकारनगर पोलीस स्टेशनचा सिनियर PI, गुन्हे शाखा युनिट 3चा मी सिनियर PI आणि मुंबईत लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे इथे मी सिनियर PI म्हणून काम केलेलं आहे. तिथंच मला सहाय्यक पोलीस आयुक्ताचं प्रमोशन आलं आणि माझी गुन्हे शाखा डिटेक्शन वेस्ट रिजन इथं मी कामकाज केलेलं आहे आणि आता मी सध्या एप्रिल 2023 पासून घाटकोपर विभाग येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्य करत आहे. कोणत्या उद्देशाने आपणास पोलीस दलात दाखल होण्याचा निर्धार होता? निश्चितपणे मी ज्या परिस्थितीत वाढलो, गरिबीच्या गावी, त्यामुळे एक ध्येय होतं. माझे चुलते होते एक मोहनराव मोरे म्हणून, ते त्यावेळचे फौजदार. त्यांच्याकडे आम्ही बघत बघत त्यांना पाहत मोठे होत गेलो आणि निश्चितपणे एक समाजाची सेवा, गरिबांची सेवा ही पोलीस दलात नोकरी मिळाल्यानंतर आपोआप होते आणि करावी या उद्देशानं मी त्या पोलीस दलात भरती झालेलो होतो. पोलीस दलात दाखल झाल्यापासून अशी एखादी कोणती उल्लेखनीय कामगिरी आहे ती तुम्हाला सतत स्मरण राहील अशी? निश्चितपणे मी साधारणतः
देसाईगंज पोलीस ठाणे गडचिरोली येथे कार्यरत असताना जंगलामध्ये एका इसमाचा मृतदेह, अज्ञात इसमाचा मृतदेह पडला होता. त्याची ओळख पटवून मी 4 आरोपींना अरेस्ट केलं, मी स्वतः तपास करून. आणि त्या 4ही आरोपींना जन्मठेप पूर्ण गाव, ज्या गावात तो मर्डर झाला ते पूर्ण गाव हे त्या आरोपींच्या विरोधात होतं. आणि वेळोवेळी त्या गावातले लोक मला येऊन, असंख्य लोक येऊन भेटायचे, साहेब यांना शिक्षा झाली पाहिजे. मी त्याला शब्द दिला होता, ती शिक्षा झाली. ते गुन्हा माझ्या नेहमी स्मरणात आहे. अशा अनेक गुन्ह्यांचा तपास केला. त्यापैकी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे सिनियर पी असताना कुणाल पोळ या पोलीस हवालदाराच्या मुलाचा गुन्हेगारी टोळीच्या वैमनस्यातून खून झाला होता. त्यात मी 22 आरोपी अरेस्ट केलेले होते आणि त्यांच्यावर आत्ताच ट्रायल झालेली आहे, निकाल येणं बाकी आहे. दुसरी CBI अधिकारी म्हणून कयानी बेकरी, एक पुणे येथे खूप प्रसिद्ध बेकरी आहे जुनी, त्या मालकाच्या बंगल्यावर दरोडा पाडला होता CBIचे ऑफिसर म्हणून. तर त्या आरोपीला मी 2 दिवसात बोगस CBI ऑफिसर म्हणून, तर मी 4 दिवस रात्रंदिवस तपास करून ठाणे, विरार, मुंबई या परिसरातून एकूण 7 आरोपींना अटक केली होती. त्याची ट्रायल संपल्या, निकाल बाकी आहे. किती दिवसात हे आरोपी अटक केले होते? एकूण 4 दिवसात मी आरोपी अटक केले होते आणि स्वतः मी फील्डवर जाऊन स्वतः फिरून ते आरोपी अटक केले होते. त्याप्रमाणे एका अपहृत मुलाचा मी तात्काळ शोध घेतलेला होता, ते लावला होता. असे असंख्य हाऊस ब्रेकिंगचे गुन्हे, रॉबरीचे गुन्हे, चोरींचे गुन्हे हे माझ्या कारकिर्दीत मी उघडकीस आणलेले आहेत. आतापर्यंतच्या कारकिर्दीत दलामध्ये कोणती कोणती आव्हानं होती? निश्चितपणे गडचिरोलीला असताना नक्षलवादाचं आव्हान होतं. त्या संदर्भात आम्ही वेगवेगळे कॅम्प घेऊन तिथल्या लोकांना जागृत केलं आणि नक्षलवाद कसा धोकादायक आहे, यातून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे, त्यांच्यासाठी काही समाजोपयोगी कामं करून, त्याला मदत करून त्याला बाहेर आणण्याचे प्रयत्न केले. जी आम्ही सुरुवातीला पोलीस दलात आलो त्यावेळेला मुंबई पोलीस दलात संघटित गुन्हेगारीचा फार मोठा आव्हान होतं. गँगवॉर हे संघटित गुन्हेगारी, त्या गुन्हेगारीला आम्ही समर्थपणे तोंड दिलं आणि मुंबईतली गुन्हेगारी जवळजवळ सगळ्यांच्या प्रयत्नानं संघटित गुन्हेगारी जवळजवळ संपल्यात जमा करून दाखवले आम्ही. अशा प्रकारे आम्ही कार्य करत आलो. नक्षलवाद भागामध्ये आपण काम केलेलं आहे. सरकार विविध उपाययोजना करते की नक्षलवाद कुठेतरी संपुष्टात यावा. हा नक्षलवाद संपुष्टात येईल असं आपल्याला वाटते? निश्चितपणे जर चांगल्या प्रकारे लक्ष दिलं, डेव्हलपमेंट, विकासाची सगळी द्वारं तिथं खुली गेली. आता चालू आहे सरकारकडून, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. रस्त्याची कामं चालू आहेत, विकासाची कामं चालू आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, कॅम्प करत आहे, त्यांना मदत देत आहे, वैद्यकीय सुविधा पुरवत आहे, रस्त्यांच्या सुविधा झालेल्या आहेत. त्यावेळी जवळ गडचिरोली जिल्ह्यात माझ्या मते बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. ते सुरुवातीचा नक्षलवाद आणि आत्ताचा जर कम्पॅरेटिव्हली आपण स्टडी केला, त्यात आमच्या अधिकाऱ्यांचं हकसाहेब असतील, SP हकसाहेब असतील, निलोत्पल साहेब आत्ताचे असतील, संदीप पाटील साहेब असतील SP, आणि तिथं कार्य करणारी आमची C60 टीम, यांच्यामुळं गडचिरोलीचा नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आणण्याचा यश प्राप्त झालेला आहे असं मी म्हणेन. काही दिवसामध्ये पूर्ण संपुष्टात येईल? गडचिरोलीतील नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल याची मला 100% गॅरंटी आहे. कर्तव्य बजावत असताना नागरिकाकडून काय अपेक्षा आहेत आपल्याला? निश्चितपणे नागरिकांनी, एक साध्या वेशातील आपण पोलीस आहोत या दृष्टीनं आजूबाजूला घडणाऱ्या घटना, गुन्हेगारी कृत्य, अनैतिक कृत्य, अवैध धंदे याबद्दल जर पोलिसांना वेळीच माहिती दिली तर निश्चितपणे याच्यावर गुन्हेगारी रोखण्यासाठी जे पोलीस उपाययोजना करत आहेत किंवा ज्याला माहितीची अपेक्षा आहे ती जर वेळेत दिली तर गुन्हेगारीवर नियंत्रण येईल, आपला समाज सुरक्षित राहील. आणि केवळ पोलिसांनाच नव्हे तर समाजासाठी सुद्धा त्यांनी मदत करणं समाजाच्या सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी, चांगल्यासाठी निश्चितपणे समाजाचं हे कर्तव्य आहे. पोलीस दलाची प्रतिमा कशी उजळता येईल? निश्चितपणे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पोलीस ठाण्यास प्राप्त होणाऱ्या तक्रारीची जर योग्य दखल घेतली गेली, येणाऱ्या पीडिताशी सौजन्यपूर्ण वागणूक केली, त्यांच्याशी चांगलं वागलं, त्यांच्या वेदना समजावून घेतल्या, ही वेळ आपल्यावर चालली आहे असं समजून जर कार्य केलं
भावनिकतेने काम केलं तर निश्चितपणे पोलीस आणि समाजामधील दुरावा नष्ट होऊन पोलीस हा एक आधार वाटू लागेल. त्यासाठी पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत, कार्यशैलीत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे. त्यासाठी भावनिक होणं आवश्यक आहे. कारण पोलीस स्टेशनला येणारी व्यक्ती समन्वय ठेवणं समाजात समन्वय तर आवश्यकच आहे, परंतु पोलिसांनी फार सामंजस्याने आणि समाजात एकरूप होऊन समाजाचा आपण एक भाग आहोत. समाजाचा एक भाग आहोत. तर आपल्याकडे मोहल्ला कमिटी आहेत, त्या मोहल्ला कमिटींच्या आपल्याकडे बैठका होत नाहीत. निश्चितपणे त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आता जर तुम्ही पहिले पोलिसिंग आणि आत्ताचं पोलिसिंग जर विचार केला तर निश्चितपणे खूप फरक पडलेला आहे. आता लोक तक्रार देण्यासाठी येत आहेत. चांगली वागणूक मिळाली तर वरिष्ठाकडे सुद्धा तक्रार करत आहेत आणि आता त्यांना बरीच व्यासपीठं उपलब्ध झालेली आहेत तक्रारीसाठी. ऑनलाईन तक्रारीचं आहे, ह्युमन राईट कमिशन्स आहे, बाकी पोलीस प्राधिकरण आहे. याऐवजी जर न्याय मिळाला नाही तर निश्चितपणे त्यांना न्याय मिळण्याची साधनं आता सध्या उपलब्ध आहेत. आता आपला एक शेवटचा प्रश्न आहे. नव्याने जे पोलीस दलामध्ये भरती होतात त्या उमेदवारांना आपण काय सल्ला द्याल? त्यांच्यासाठी एवढाच सल्ला घ्या, तुम्ही प्रथम काम शिकून घ्या. काम खूप महत्त्वाचं आहे, कायदा खूप महत्त्वाचा आहे. त्यात मास्टर व्हा, समाजाशी एकरूप व्हा, समाजाच्या भावनेशी एकरूप व्हा, समाजाच्या काय अपेक्षा आहेत त्या जाणून घ्या आणि त्यायोगे त्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करा. अन्याय ज्याच्यावर होत असेल, आपलं जे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे खलनिग्रह आहे, सज्जनांचं रक्षण आणि दुष्टरांचं निग्रह म्हणजे नायनाट नष्ट करणे, या ब्रीदवाक्याप्रमाणे जर काम केलं तर निश्चितपणे तरुण पिढी समाजाला न्याय देऊ शकेल. धन्यवाद साहेब. तरुण पिढी समाज जी नवीन तरुण पिढी पोलीस भरती होत आहे त्यांनी समाजात एकरूप व्हावं. समाजात एकरूप झाल्यानंतर पोलिसांच्या ब्रीदवाक्यानुसार काम करावं अशी अपेक्षा सहाय्यक पोलीस उपायुक्त दीपक निकम यांनी व्यक्त केलेले आहे. कॅमेरामन महेंद्र मानेसह ज्ञानदेव सुतार, लोकनिर्भीड.